नमस्कार. रायगड एक्सप्रेसच्या प्रवासी भागमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बऱ्याच दिवसापासून आपण ब्लॉग सोडत नाही आहेत कारण बरीच कामं चालू होती आपली. आणि आज आपण DOA नाही तर आपल्या पांढऱ्या घोड्याने निघालो आहे ऑफिसला, कारण आज पांढऱ्या घोड्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आणि आज आपण पांढऱ्या घोड्याची सेवा सुरू करणार आहोत. आणि पांढऱ्या घोड्याची सेवा सुरू करण्यासाठी आपण काम पूर्ण केलं आणि थेट ऑफिसवरून संध्याकाळी 4 वाजता निघालो आहे बसच्या मदतीने. आणि नंतर मग ट्रेन बोरिवलीवरून 4:26ची आपण ट्रेन पकडतो आणि थेट जाऊन पोचलो आपण जोगेश्वरी. घरी आलो आणि संध्याकाळी 5:45 वाजता भाडे मारायला सुरुवात केली आणि आपण थेट धाव घेतली जोगेश्वरी स्टेशनच्या दिशेने. हार्बर लाईनवरून आपण पहिलंच भाडं लागलं या ताईंचं आणि आपण त्यांना सोडलं आंबोलीमध्ये. आंबोलीला जाऊन आपण पुन्हा परतीचा प्रवास केला, तो होता स्टेशनच्या दिशेने. आणि स्टेशनला येत असताना आपल्याला पुढचं भाडं लागलं ते होतं मिल्लत हॉस्पिटलसाठी. मिल्लत हॉस्पिटलला आपण आलो आणि तिथून आपण रायगड एक्सप्रेसचा प्रवास चालूच आहे. आणि जोगेश्वरी ईस्टचा भाडा आपण कधीच सोडत नाही. आणि ईस्टला आपण मेट्रो स्टेशनजवळ अस्मिता शाळेजवळ हा भाडा सोडल्यावरती आपण या ताईंना घेतलं आहे ते बिंबिसार नगरसाठी. बिंबिसार नगरला जाण्यासाठी आपण रस्ता घेतला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि थेट जाऊन पोचलो बिंबिसार नगरला. बिंबिसार नगरवरून या काकांना आपण घेतलं आहे आणि तिथून आपण पुढचा भाडा घेतला ते होतं जोगेश्वरी वेस्टचा. रायगड एक्सप्रेसचा प्रवास चालूच आहे. रात्री 11:30 वाजता आपण शेवटचा भाडा सोडला आंबोलीला. साईबाबांचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास थेट जाऊन पोचलो घरी. चला तर बाय बाय.